लोकप्रशासनाची व्याप्ती. लोकप्रशासनाची व्याप्ती म्हणजे त्या विषयाचे कार्यक्षेत्र किंवा कार्यकक्षा होय. समाजव्यवस्था अधिकच गुंतागुंतीची बनत चालली आहे. त्यामुळे सरकारचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या सर्व शाखांच्या कार्यांचा व घडामोडींचा समावेश लोकप्रशासनात केला तर विषयाची व्याप्ती फार विस्तृत होईल. म्हणून लोकप्रशासनाची संकुचित अर्थाने व्याख्या केल्यानुसार व्याप्ती ठरवणे अधिक उपयुक्त व सोयीचे होईल. केवळ शासनाच्या कार्यकारी विभागाशी संबंधित कार्याचा लोकप्रशासनाच्या व्याप्तीत समावेश अनेक विचारवंतांनी मान्य केला आहे. हेनरी फयाल म्हणतो, लोकप्रशासनाच्या व्याप्तीच्या अभ्यासात 5 गोष्टींचा समावेश होतो. जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट 1916 या वर्षातील पुस्तकात लोकप्रशासनाच्या व्याप्ती विशद करताना हेनरी फयालने पोका हा सिद्धांत मांडून प्रशासकीय कार्याची ओळख करून दिली आहे. पोका या शब्दाचा विस्तृत अर्थ त्याने या ठिकाणी सांगितलेला आहे. P फॉर प्लॅनिंग, O फॉर ऑर्गनायझेशन, C फॉर कमांड, O फॉर समन्वय कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण. प्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या तत्वांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्याच्या या व्यवस्थापनक दृष्टिकोन प्रशासनाच्या व्याप्तीसंबंधीचा आहे. दुसरा विचारवंत F.W. विलोबी याने सुद्धा प्रशासनाच्या व्याप्तीसंबंधी आपले विचार मांडलेले आहेत. लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे 5 भाग त्याने सांगितलेले आहेत. नंबर 1, P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन. प्रथम कार्याची रूपरेषा किंवा आराखडा तयार करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणून जेव्हा प्रशासकीय कार्यासाठी निश्चित रूपरेषा किंवा आराखडा तयार केला जातो त्यालाच प्रशासकीय नियोजन असे म्हणतात. उपलब्ध साधनसामग्री, भांडवल व मनुष्यबळ याचा जास्तीत जास्त योग्य उपयोग करून घेणे हा नियोजनाचा मुख्य उद्देश असतो आणि योग्य नियोजनावरच प्रशासकीय संघटनेचे यश अवलंबून असल्याने लोकप्रशासनात नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. O फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. प्रशासनाद्वारे केलेल्या उत्कृष्ट नियोजनाला प्रत्यक्ष कृतीरूपात आणायचे माध्यम म्हणजे संघटना होय. संघटनेशिवाय कोणतेही प्रशासकीय कार्य कृतीरूप धारण करू शकत नसल्याने संघटनेला प्रशासकीय व्यवस्थेची आधारशिला मानले जाते. संघटनेशिवाय कोणतेही प्रशासन आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करू शकत नाही. S फॉर स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्था. कर्मचारी प्रशासकीय संघटनेचा आत्मा मानले जाते. प्रशासनाने आखलेली ध्येय धोरणे, योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी कुशल, कार्यक्षम, प्रतिभासंपन्न कर्मचाऱ्यावर अवलंबून असते. म्हणून अशा प्रकारचा कर्मचारी वर्ग मिळवण्याचा प्रयत्न लोकप्रशासनाला करावा लागतो. भरती, नियुक्ती, प्रशिक्षण, बढती, सेवानिवृत्ती, कर्मचारी प्रशासनविषयक कार्य लोकप्रशासनाला अत्यंत जागरूकतेने पार पाडावी लागतात. D फॉर डायरेक्शन म्हणजे निर्देशन. कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष कार्यावर रुजू होतो तेव्हा त्याला सतत मार्गदर्शन, सूचना, आज्ञा देऊन त्याच्या एकूण कार्याचे संचालन करणे म्हणजेच प्राधिकृत सत्तेकडून केले जाणारे निर्देशनात्मक कार्य लोकप्रशासनाच्या सुव्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असते. कोऑर्डिनेशन, CO कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. समन्वय ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यावरच खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रशासकीय संघटनेचे यश अवलंबून असते. संघटनेच्या विविध कामात भाग किंवा विभाग, उपविभाग
यात परस्पर सहकार्य निर्माण होऊन कार्याची पुनरावृत्ती टाळणे, संघटनेला एकसंघ रूप प्राप्त होते, प्रशासनाचा वेळ, श्रम व वित्ताचा अपव्यय टळतो. म्हणून लोकप्रशासनात समन्वय या प्रक्रियेला महत्त्व आहे. आर फॉर रिपोर्टिंग म्हणजे अहवाल. प्रशासनात माहिती पुरविणे, अहवाल सादर करणे, वृत्तांतांचे संकलन करणे व वरिष्ठास व नागरिकांना आकलनासाठी सादर करणे प्रशासनातील एक महत्त्वाचे कार्य समजले जाते. प्रशासनात कनिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवणे व त्यांच्याकडून वृत्तांत प्राप्त करणे हे सुसूचनात्मक कार्य प्रशासकीय व्यवस्थेला एक भाग असते. तपासणी, चौकशी, सुधारणा, संशोधन, प्रतिवृत्त इत्यादी आधारे केलेली माहिती व त्यांची देवाणघेवाण प्रशासनाच्या पुढील कार्यासाठी आवश्यक समजली जाते. अहवाल देणे या प्रक्रियेमुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे वरिष्ठाला मूल्यमापन करता येते. कार्यपूर्ततेसाठी येणारे अडथळे दूर करता येतात. प्राप्त अहवालावरून वरिष्ठांना भावी कार्याची दिशा ठरविता येते. अहवाल भविष्यकालीन प्रशासनाला मार्गदर्शन ठरतो. बी फॉर बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक. कोणत्याही प्रशासकीय कार्यासाठी पैसा आवश्यक असतो. वित्त उपलब्ध करणे व त्याची व्यवस्थापन वित्तीय प्रशासन समजले जाते. लोकप्रशासनाच्या व्यापक कार्यामुळे कार्यपूर्तीसाठी सरकार अंदाजपत्रक तयार करण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीची सर्व कार्ये लोकप्रशासनाचे अविभाज्य भाग मानले जाते. वित्ताची उभारणी करण्यासाठी सर्वप्रथम अंदाजपत्रक तयार करावे लागते, ज्यात जमा खर्चाची तरतूद केली जाते. कोणत्याही प्रशासकीय संघटनेला अनन्य साधारण हिशोब ठेवणे व तपासणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, वित्ताचा अवाजवी वापर टाळणे इत्यादी वित्तविषयक कार्ये करावी लागतात. लोकप्रशासनाच्या पोस्टकार्ड दृष्टिकोनासंबंधी अशी टीका केली जाते की हा सिद्धांत परिपूर्ण नसून त्यामध्ये प्रशासनाची नवीन व बदलती दिशा व नवनवीन क्षितिजे स्पष्ट केलेली नाहीत. लोकप्रशासनाला एक व्यावहारिक बाजू आहे, त्याचे विवेचन यात नाही. लुथर गुलिकने लोकप्रशासनाची केवळ साधने सांगितली आहेत. ही साधने कशी वापरावीत, लोकप्रशासनाच्या व्यवहारात त्यांची सांगड कशी घालावी, त्यांची तंत्रे कोणती, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. आधुनिक लोकप्रशासनातील अनेक महत्त्वपूर्ण घटकांना यामध्ये समावेश नाही. जनसंपर्क, मानवी संबंध, प्रशासकीय वर्तन, पर्यावरणाचा प्रभाव, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी यात अभाव आहे.